स्वागत करूयात या स्पर्धेमध्ये। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष मनपूर्वक सरचे स्वागत करू। श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी माना सन्मानाची ही क्रीडा नगरी तुम्ही पाहता। रोहिदास मैदान खुटारीच्या ह्या क्रीडा नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। आणि ही तिसरी मॅच तुम्ही पाहता बाग 11 तलोजे त्यांना फाईट करते एसीसी रोहिंजन या दोन टीम मध्ये। दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। गुणलेखाच्या भूमिकेत विशाल म्हात्रे त्यांना खुटारीला कित्येक वर्ष चांगला क्रिकेट दाखवलाय आणि एक अष्टपैलू क्रिकेटर। विशाल तुझं देखील स्वागत करू आज गुणलेखाच्या भूमिकेमध्ये। आमच्या अंकित फॉर्च्युनेमेशच्या माध्यमातून ही वाहिनी कित्येक वर्ष अंकितला देखील पाहतो आज पीसी वरती। अंकित तुमचं देखील स्वागत करू अंकित। आणि जाऊयात बेस्ट ऑफ लक फॉर द टू टीम शो क्रिकेट। दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। आणि सलामीची जोडी मैदानामध्ये अली पटेल आणि उस्मान पटेल, पटेल बंधुराज मैदानामध्ये। दोन्ही भाऊ तुम्ही पांडे जोडी पाहिली, त्यानंतर पठाण जोडी पाहिली, ही पटेल जोडी तुम्ही पाहता उस्मान आली। दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। बॉलिंग ट्रॅक वरती P1चं पहिलं षटक संकेत पाटील सज्ज झालाय। फर्स्ट बॉल गेम ऑन। पहिल्याच बॉल वरती उडवला लॉंग ऑफला फिल्डर राज पाटील फक्त पाहत राहतील। लॉंग ऑफ सीमा पाठ ठोकला संकेत पाटीलच्या अगेन्स्ट पहिला षटकार। पाहता डीजे प्रवीण तुमचं देखील स्वागत करू। अली पटेलचा हा पहिला तडाखा तुम्ही पाहिला लॉंग ऑफ च्या डोक्यावरनं। या षटकातील पुढचा बॉल कट केला। व्हॉट अ शॉट। बॉल थर्ड मॅनला नजाकत होती, हा क्लास होता अली पटेलचा। ठोकला थर्ड मॅनला दणदण करत असताना हा षटकार आलेला, हा चौकार 4। थर्ड मॅनला चौकार गॅप शोधला अलीनं। नजाकत होती अली पटेलची, का बॅटिंग करतोय। कट केला अक्षरशः भाग पडला। सेन्सिबल क्रिकेट एक केली आहे पूर्ण, दुसरेचा प्रयत्न नसणार आहे। एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला। धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता 11 या आकड्यावरती। आणि स्ट्राईक ना तुम्ही पाहता रायगडचा टायगर उस्मान पटेल ऑन अ स्ट्राईक। उस्मान पटेलला तुम्ही स्ट्राईक एनला पाहता। त्याची बॅटिंग बघण्यासाठी देखील खूप प्रेक्षक आले असतील, त्यांचं देखील स्वागत करू। अकरा धावा धावपलकावरती उस्मान पटेल समोर आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती संकेतला तुम्ही पाहता। या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल। मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ते दाखवतात कशा रीतीने फटका खेचायचा होता। एक पाय थोडा बाहेर काढला उस्माननं, बीट करून गेला हा बॉल संकेत पाटीलचा। उस्मानला डॉट बॉल आला। P1चं हे पहिलं षटक एसीसी रोहिंजनच्या। रोहन पाटील नंदीनं टॉस जिंकला। मी फिल्डिंग करू बॅटिंगसाठी बाग 11 तलोजेला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला। धावा धावपलकावरती आतापर्यंत 11। या षटकातील पुढचा बॉल कट केला, पाडसली पायावरती बॉल तुम्ही पाहता। या बॉलला खेळला फिल्डर वेगाने आले, तोपर्यंत एकच धाव। एका धावेनं खेळायला केली उस्माननं सुरुवात आणि संघ जाऊन पोहोचला स्कोर बोर्ड वरती। रन संख्या तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती। P1चं हे षटक क्रमांक पहिलं संकेत पाटीलचं। पहिल्या 2 बॉल वरती मोठे फटके आले, त्यानंतर चांगली गोलंदाजी संकेतची तुम्ही पाहता। आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल, शेवटचा बॉल शिल्लक। धावा धावपलकावरती 12 वरती स्कोर जाऊन पोहोचला। षटकातील शेवटचा चेंडू फुल टॉस होता, लाईन पाहावी लागेल, लाईन खराब आहे। लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल, वाईड बॉलचा इशारा आला। अतिरिक्त एक धाव, एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना
13 वरती स्कोर चालला. लेग स्टंपला फेकला, फुल टॉस होता, वाईड बॉल दिशा खराब आहे. पंचाने लगेच सांगितलं वाईड बॉलचा इशारा. 13 धावा धावपलकावरती आणि या षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झालाय. कट करण्याचा प्रयत्न. पहिला तुम्ही पाहिला, पहिला बॉल पुढे आणला होता, त्यानंतर दाखवता 8 फीटच्या वरनं फटका सजवायचा होता. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 13 या कड्यावरती. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहता 13 धावा धावपलकावरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ओम पाटील. ओम पाटील झालाय सज्ज. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये लेफ्ट हँडर आहे. त्याच्या समोर तुम्ही पाहता रायगर का टायगर उस्मान पटेल. विकेट काढेल का यंगस्टार लायझन उस्मानसाठी टाकण्यासाठी सज्ज झालाय. विकेट इथून काढेल का ओम? लेफ्ट हँडर आहे. या षटकातील पहिलाच बॉल. रिव्हर्स स्विच. आठवण डबल ऑर्डरची बॉल चाललाय थर्ड मॅन सीमा पार. ओम पाटील वरती हल्ला बॉल. पहिला चौकार 4. थँक्यू डीजे. स्विच इट रिव्हर्स आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती ओम पाटील आला. पहिल्याच बॉल वरती रिव्हर्स सहस्र बाहेर काढलं आणि हा चौकार पाहिलाय. धावा धावपलकावरती 17. काहीतरी काळमंत्र देत असताना तुम्ही पाहता ओमला सचिन कडू जबरदस्त बॉलर आहेत. 8 फीटच्या बाहेर तुम्ही 3 फिल्डर पाहणार आहात. ही विकेट महत्वाची. रोहिंजनसाठी कोण गेले विकेट? षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस. असे बॉल तुम्ही उस्मानला फेकू शकत नाहीये ओम. असे बॉल फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेरच ते लँड होतील. बॉल सीमा पार षटकार आणि हाईट फॅक्टरसाठी लगेच रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांकडे आम्ही जाऊ. कमरेच्या वरती किती बॉल आहे या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. लगेचच आमचे अंकित इथे सज्ज आहेत. नक्कीच तिसरे पंच या जितेश या विशाल देखील सज्ज आहेत. कमरेच्या वरती बॉल एका कशा रीतीनं फडका खेचला बघा. फुलटॉस. तुम्ही उस्मानला फुलटॉस टाकू शकत नाही. फुलटॉस टाकाय तो बाहेरच मारेल आणि इथे लगेचच चेक केला जाईल. कमरेच्या वरती बॉल एका कशा रीतीनं स्टँड होता तुम्ही पाहताय. नो बॉल आहे. नो बॉल आहे. 1+6 अशा या 7 धावा. 7 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 24 धावा धावपलकावरती. अपकमिंग स्टार आहे. थोडा घाबरत असावा, भीती असावी, कारण की उस्मान आहे. कित्येक खुल्या गटात स्पर्धा देखील खेळला. ग्रामीणमधून शहरी क्रिकेट खेळलाय. त्याच्या समोर टाकणं म्हणजे अवघड आहे. फ्रीड असेल समोर बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा उस्मानला तुम्ही पाहता. फुल टॉस आहे. व्हॉट अ शॉट. पाडर स्लीपचा धमाका. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर
आउट ऑफ दी लागोपाठचा दुसरा हिट उस्मान पटेल. हे संगीत पाहिला उस्मान पटेल तलोजेवाला अक्षरशः बाट मध्ये त्याची आता मात्र बोलती आहे. हे मैदान त्याच्यासाठी देखील खूप चांगलं आहे. तुम्ही पाहता या मैदानावरती या जेव्हा जेव्हा कुटारीवरती स्पर्धा होते तेव्हा तेव्हा उस्मानला नक्कीच खेळण्यासाठी आवर्जून आमंत्रित केलं होतं आणि त्याला देखील मजा येते या क्रीडा नगरांमध्ये. आणि तेच सांगत असताना त्याची बॅट बोलती आता का बॅटिंग करतोय. ओम पाटील यंगस्टर आहे आणि तो गोलंदाजी करतोय. तो देखील आता अडचणीत पडला. मोठे फटक्याला स्पेशल निर्माण झाला. उस्मान पटेलच्या बॅट बंद हा षटकार आला. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहता 30 धावा सज्ज होईल. या षटकातील पुढचा बॉल कट केला. सेन्सिबल क्रिकेट त्याला माहिती आहे मोठे फटके आले त्या फटक्या या षटकामध्ये आणि त्याच्यानंतर सेन्सिबल क्रिकेट काय असतं हे चांगल्या प्लेयरची नक्कीच एक महत्त्वाची गोष्ट आणि ती बाब त्या उस्मान दाखवली आहे. 1 स्ट्राईक रोटेट झाली. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 31 वरती आणि आता स्ट्राईक आहे ना तुम्ही पाहता अली पटेल ऑन स्ट्राईक. या षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं ओलांदी कार्पेट बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर वेगान आला. थ्रो देखील रॉकेट आला. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती 32 या आकड्यावरती एसीसी टीमचे पुरस्कर्ते प्रमोद पाटील नक्कीच एसीसी रोहिंजनला पॅक करतो. या प्रमोद दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. रिवर्स शास्त्र बाहेर काढला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप तुम्ही पाहता सचिन होते बॅकअपला. त्याला माहिती आहे गॅदर केला. चेंडू जरूर सुटला असता तर विशाल चौकार गेला असता. डॉट बॉल रिवर्स शास्त्र बाहेर काढला. व्यवस्थित बॅट वरती आला नाही. दाखवतात उस्मान कशा रीतीनं फटका सजवायचा होता. पहिल्याच बॉलवरती रिवर्स अप्रतिम होता. थर्ड मॅनला बीट करणारा. आता देखील रिवर्स खेळण्याच्या नादी हा बॉल खूप चांगला होता. ओम पाटीलचा कमबॅक केला या बॉलनं. धावा धावपलकावरती 32 वरती स्कोर पाहता. हा बॉल खाली गेला. विकेट कीपर फीड बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या दिशेने आला हा चौकार. षटक संपली गेली. धावा धावपलकावरती 18च्या सरासरीनं 36. या देवेश म्हात्रे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. पापण्याच्या पाला त्याला देखील चान्स भेटली. षटकार लगवला देवेशनं. स्टार आहे हे देखील उगवते सितार आहेत. 36 धावा धावपलकावरती 18च्या सरासरीनं आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय संकेत पाटीलला. ज्यानं 13 धावा खर्च केल्या तो पुन्हा एकदा आला बॉलिंग ट्रॅकवरती. या ओव्हरमध्ये ओम पाटीलने धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर 23 धावा महागडा ठरला. संकेत पुन्हा एकदा आला. आता तुम्हाला फिल्डिंग विखुरलेली पाहायला भेटेल. 500 दक्षिण तटीय सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहणार आहात आणि बॉलिंग ट्रॅकवरती सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं संकेत पाटील आणि त्याच्या समोर आलीला तुम्ही पाहता. सेन्सिबल क्रिकेट. स्ट्राईक जास्तीत जास्त उस्मानकडे देण्याचा प्रयत्न करतो आलय आणि या बॉलवरती मिळती आहे ती सिंगल स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 37 धावा स्कोरबोर्डवरती. 37 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. चांगली बॅटिंग दोन्ही बंधुराज अली पटेल त्यानंतर उस्मान पटेल. स्टॅट खूप चांगला केला अलीनं. पहिला षटकार लॉंग ऑफला तुम्ही पाहिला
लाजबाब होता. स्टार्ट खूप चांगला केला. त्यानंतर उस्माननं सिंगलनं खेळाला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं चौकार षटकार. या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. आपटलाय हा बॉल. लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती 38 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टननं पुन्हा एकदा संकेत लावलाय. संकेतची गोलंदाजी कशा रीतीने असणार आहे. ही बॅटल खूप रंगतदार होईल यात मात्र शंका नाही आहे. उस्मान पटेलची विकेट कोण काढेल का उस्मान पटेलच्या बॅटमधनं मोठे फटके येतील पाहायला भेटेल प्रेक्षकांना. व्हाट अ शॉट प्लॅटर स्लिप्सचा. व्हाट अ ग्रेट स्ट्रोक. सुपर से ऊपर ऊपर से ऊपर डीप स्क्वेअर लेग सीमा पलीकडे ठोकला उस्मान पटेलच्या बॅटमधनं षटकार. हे त्याचं संगीत टायटल सॉन्ग. उस्मान पटेल रायगड ठाणा नव्हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फेमस आहे आणि तोच मात्र आता उतरला या रायगडच्या भूमीमध्ये अर्थातच कुटारीच्या क्रीडा नगरीमध्ये. का पॅडम स्लिपचा फटका होता. अप्रतिम टायमिंग जुळलं. डीप स्क्वेअर लेगला हा षटकार. लगेच टीम मीटिंग भरण्यास भाग पडलाय. उस्मान इथे मात्र अक्षरशः बरसला. का बॅटिंग दमदार करतोय. धावा धावपलकावरती 6 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्डवरती रनसंख्या 44 44. 44 धावा धावपलकावरती. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. 9 चेंडू 28 वरती खेळतोय. षटकातील पुढचा बॉल. फडका अप्रतिने लेन पीक केली. बॉलला पाठवलं मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा येणारा हा दुसरा धमाकेदार षटकार उस्मान पटेलच्या बॅटमधनं. थँक्यू. या षटकाराच्या बरोबरीनं 50 धावा धावपलकावरती कंप्लीट. बाग 11 थलोजे का बॅटिंग चालू आहे. खूप चांगले बॅटिंग उस्मानच्या बॅटमधनं. 4 षटकार 2 चौकार 10 बॉल 34 वरती खेळतोय. काल एक अर्धशतक पाहिलं तुम्ही. नितेश पाटीलचं 17 बॉल 50 6 षटकार 1 चौकार आणि लॉंग ऑफला काही झेल पकडला. 2 बॉल 8ची मॅच होती. शंतूनं पाटीलनं तिथून मॅचला टर्न दिलं ना टायगरनं आणि तो संघ पोहोचला या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. कालचा दिवस राहिला जय हनुमान टायगरच्या बाजूनं. आज कोण जाईल. आज 1 का 2 संघ काढणार ते देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल. चला बॉललाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय. चांगली फिल्डिंग. 1 केले दुसरीचा कॉल दिला. उस्मान धावतो डेंजर एंडला आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 52 धावा धावपलकावरती. 52 रन स्कोरबोर्डवरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. चांगली बॅटिंग चालू आहे. बाग 11 तलोजे टीमच्या बाजूनं अक्षरशः उस्मान पटेल बरसला. गोलंदाजांवरती अटॅक आणि फक्त अटॅकच झाला. त्याला शांत कोण बसवेल. या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला. क्लासिस टेम्पलवरील शॉट इज परमनंट. सिग्नेचर स्ट्रोक आहे उस्मान पटेलचा. ठोकला एक्स्ट्रा कव्हरला. बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 58 धावा 12 चेंडू 42. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला भेटेल का. उस्मान पटेल बरसलाय. संकेत सारख्या एक मोठ्या गोलंदाजांवरती अटॅक झाला.
सेन्सिबल कट केला, फिल्डिंग तिकडे चांगली झाली, एका धावेनं स्ट्राईक स्वतःवरती ठेवली आहे आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती स्कोरबोर्डवरती 59 रन बिनगळाच्या मोबदल्यात. बाग 11 तळोजा टीमच्या ड्रिंक स्टेडियमची मैदानामध्ये तुम्ही पाहता आणि तोपर्यंत ऐकूया दुपारच्या सत्रामध्ये डीजेच्या माध्यमातून डीजेला देऊया संधी, ऐकूया संगीत. धावपलकावरती तुम्ही पाहताय 59 धावपलकावरती. अर्धशतक पाहायला भेटेल का? सचिन कडू खूप वर्षाचा अनुभव आहे, उस्मान त्याच्या समोर आहे. पहिल्याच बॉलवरती उडवला, बॉल चालला लो, फुलटॉस बॉलला पाठवला, बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार ठोकलाय षटकार. देखील स्वागत करू. चौदा चेंडू 49 वरती खेळतो आहे. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला भेटेल का? का बॅटिंग चालू आहे. तुम्ही पाहताय उस्मान पटेल रायगडचा टायगर अक्षरशः बरसला. 3 वर्ष अगोदरची इनिंग कोण विसरेल. महाराणा मंचर मध्ये खेळत होते, 158 8 ओव्हर मध्ये पाहिजे होत्या, त्यामध्ये 34 मध्ये 34